संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे काल संध्याकाळच्या सुमारास दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। महेश सानप आणि ओमकार सानप अशी मृत भावांची नावं आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दोघेही भाऊ दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी खाण परिसरात गेले होते, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढून गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अमित महाजन करत आहेत। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या दोन्ही मुलांच्या वडिलांचे निधन झाले होते। आता दोन मुलांचा मृत्यू झाल्याने सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। काही महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन झाले आणि आता दोन मुलांचाही मृत्यू झाला, तरी शासनाने या कुटुंबाला तातडीने मदत करावी असे आवाहन तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांसह ग्रामस्थांनी केले आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर।